नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज मध्यरात्रीला आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 1 एप्रिल रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसासोबत काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये किनारपट्टीच्या परिसरामध्ये जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे, तर सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा जबरदस्त विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसं हा जो काही परिसर आहे राजापूर, रायपतन, लांजा, वडापेठ, पुरंगड या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील सायंकाळच्या दरम्यान पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. दुपारनंतर जबरदस्त विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. देवरुख, बेलकर, साखरपा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये, तसेच माखजन, कोयना, पाटण, कराड या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. हा जो काही परिसर आहे गुहागर, चिपळूण, खेड, दापोली या ठिकाणी देखील सायंकाळच्या दरम्यान भागबदलत पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये. प्रतापगडकडे पावसाची शक्यता आहे. दिवेघर, गोरेगाव, रोहा, लवासा या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्यामध्ये जर पुढील 24 तासात बघितलं तर पुढील 24 तासामध्ये रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर थोडा कमी आहे. भागबदलत पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये पेन, खोपोली, कासमत हा जो काही परिसर आहे, अलिबाग, चोंडी, पेजरी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. मुंबई आणि नवी मुंबईकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये, तर मुंबई, नवी मुंबईच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, ठाणे, वसई, विरार, वाडा, पालघर या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि भागबदलत अवकाळी पावसाची शक्यता जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये. नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर वातावरणात मोठा बदल बघायला मिळेल. नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, नाशिक, वावी या सर्व परिसरामध्ये भागबदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड तसंच येवला, निफाड, सिन्नर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये बघितलं तर अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर विजांचा गडगडाट राहील. पावसाची शक्यता आहे. भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतो. राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथडी, अहिल्यानगर या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या ठिकाणी भागबदलत पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. तर पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. दायरी, लोणी, काळभोर, वाघोली, सुसगाव, पुनावली, आळंदी या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. लोणंद, फलटण, लाठे, बारामती या ठिकाणी देखील पाऊस आहे. आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे सातारा जिल्ह्याकडे. सातारा जिल्ह्याकडे विजांचा गडगडाट जबरदस्त राहील. तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि गारपीट होण्याची शक्यता देखील जास्त आहे सातारा आसपासच्या काही परिसरामध्ये. तर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता सातारामध्ये सातारा, कोरेगाव, रहमतपूर, अंध, वडूज हा जो काही परिसर आहे, कठावणी, दाल, दैवडी, मोल, आद्राकी, फलटण, बारामती हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हा जो काही परिसर आहे मेधा, वसुफोट, सौराट, शिशिंगे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरमध्ये, तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये इंदापूर, अकलूजकडे जोर थोडा कमी आहे. तर पिलीव, सांगोले हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय. पंढरपूर, माहुळ, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट हा जो काही परिसर आहे सोलापूरचा, अक्कलकोट, सोलापूर, माहुळ, इचलगाव या ठिकाणी भागबदलत बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील. आणि सायंकाळच्या दरम्यान मात्र पावसाचा जोर सोलापूरकडे वाढत आहे. माहुळ, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आपल्याला सोलापूरमध्ये. सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली आणि कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता, विजांचा गडगडाट दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये 1 एप्रिल रोजी. तर सांगली, कुंदावड, कुडाची हा जो काही परिसर आहे, तासगाव, कुचे, नागज, विटामाय आणि विजांचा गडगडाट जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये, तर या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर,
तसंच राजपूतवाडी, ज्योतिबाई हिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर, कोकुड, मलकापूर, परोळा, संगरूळ जोरदार विजांचा गडगडाट सोबतच पाऊससोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, बिद्री, राधानगरी, गगनबावडा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. मित्रांनो, आता आपण बघूया मराठवाड्यामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढतोय. तर या ठिकाणी बघितलं असता सेंद्रामडीसी, पिपरी, निंबेजळगाव, बिटकीन, गंगापूर हा जो काही परिसर आहे, धाकेपाल, पैठण, दैगावणी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर परिसरामध्ये जर बघितलं दौलताबाद, एलरगुफा, देवगड, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगव्हाण, फुलंब्री, रामगाव, पिशोर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जाफराबाद, समर्थनगर, अस्नाबाद, दाभाडी या ठिकाणी विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय. तसंच हा जो काही परिसर आहे गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबडी, शिवरनगर, तानवाडी, वडीकुद, रमसगाव, शेवता, मंगळूर, उमापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. तसंच बीड, गेवराई, माजलगाव या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. धारूर, केज, येळंब, चोसळा पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, बीडपेक्षाही पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त राहील आणि पावसाचा जोर देखील जबरदस्त बघायला मिळू शकतोय. धाराशिव आणि आसपासच्या काही परिसरामध्ये धाराशिवमध्ये जर बघितलं येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बिलिम, तुळजापूर जबरदस्त पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, लातूरकडे जर बघितलं लातूर, औसा, निलंगा, शवंतपाल, उदगीर विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर थोडा कमी आहे. लातूरकडे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी परभणीकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय परभणीमध्ये. झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी या ठिकाणी. नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर नांदेड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र नांदेड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. ढगाळ वातावरण राहील, भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर थोडा कमी आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठुंबरी या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. हिमायतनगर, उंबरखेड, हातगाव, तामसा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. हिंगोलीकडे बघितलं पुढील 24 तासामध्ये सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद सर्वत्र ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. भागबदलत पाऊस राहील हिंगोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया. नागपूरकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पावसाचा जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय. नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्डी या परिसरामध्ये. आणि भंडाराकडे जर बघितलं भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, वार्थी, चिखली, मौदा, धर्मपुरी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोंदियाकडे जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकते. भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. गडचुलीच्या बऱ्याच भागामध्ये मुरमगाव, कापसी, गडचुली, देसाईगंज, आरमोरी, राजोळी, शेंदेवाही, मूलच्या, मोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहिरी, भांबरगड, रेपणपल्ली या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, भागबदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरकडे देखील पावसाचा जोर पुढील 24 तासात वाढत आहे. राजुरा, चंद्रपूर, भद्रावती या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यवतमाळमध्ये पांढरकवडा, क्याप, रुई, दिग्रस, दारवा, नेर, यवतमाळ सर्वत्र विजांचा गडगडाट, पावसाचा जोर जास्त आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. पुढील 24 तासामध्ये वर्धा, सेलू, तुळजापूर हा जो काही परिसर आहे वर्धा जिल्ह्याचा, वर्धा, जामणी, तुळजापूर या परिसरामध्ये बोरी, कोकाटे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो. सेलू, केलझर या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बारबडी, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे पाऊस बघायला मिळू शकतोय. उत्तर परिसरामध्ये बघितलं तर लाडगड, वाधोना, आरवी, तळगाव, आष्टी, कारंजा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. अमरावतीकडे विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय आणि पावसाची शक्यता देखील आहे. मात्र अमरावतीकडे भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. अकोलाकडे देखील तीच परिस्थिती आहे. भागबदलत पाऊस होण्याची शक्यता. अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोटे, लहारा या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त राहील आणि भागबदलत पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान देखील पुढील 24 तासात पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे. बुलढाणा, मोटाला, खामगाव, चिखली, मलकापूर या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो. खानदेशात देखील पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात मात्र तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शकते पुढील 24 तासामध्ये. जळगाव